आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होतात। ज्ञानोबा तुकाराम नामाचा गजर करीत वारकरी वारीचा आनंद घेतात। विठ्ठलाचे दर्शन झाल्याने वारकऱ्यांना आपल्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते। वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधीच चुकू नये ही वारकऱ्यांची भावना असते। अगदी जीवाचा आटापिटा करून तिथपर्यंत जाण्याची ओढ आणि तळमळ, कधी एकदा पंढरपूरला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो ही भावना असते। पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, वारकरी संप्रदायाच्या म्हणजेच महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आणि त्यामुळे वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकऱ्यांवर ओढावला होता। घटना होती इसवी सन 1508 ते 1511 दरम्यानची। विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्यांच्या राज्यात अनागोंदी सध्याचे हंपी येथे नेली। आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले, परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण इथवर आलो आहोत तोच पांडुरंग जागेवर नाही हे पाहून सारेजण आलाप करू लागले। परंतु राजाच्या शक्तीसमोर कोणाचे काय चालणार। सर्व भाविकांनी पांडुरंगाचे निस्सीम भक्त श्री संत भानुदास महाराजांना हे कार्य पूर्ण करण्याची विनंती केली। भानुदासांच्या घरात पंढरीची वारी पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती। पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होताच। त्यांनी पुढाकार घेतला आणि दररोज मुक्काम करीत ते हंपीस पोहोचले। एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यानंतर सैनिकाच्या कड्या बंदोबस्तात कुलूपबंद गाभाऱ्यात पांडुरंगाची मनमोहक मूर्ती होती। दरवाजास स्पर्श करताच कुलूपे गळाली व सैनिकांना झोप लागली। भानुदास महाराज मूर्ती समोर जाऊन उभे राहिले। म्हटले, देवा, अरे सगळे भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेस आणि तू येथे आलास। तुला येथे सर्व राजोपचार प्राप्त होईल, परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या भक्तिप्रेमास तू मुकशील। चल माझ्या समवेत। दोघांचा काही संवाद झाल्यानंतर भगवंताने आपल्या गळ्यातील तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला। बरोबरीने नवरत्नांचा एक हारही त्यांच्या गळ्यात घातला। महाराज बाहेर पडले। परिस्थिती पूर्ववत झाली। सकाळी राजा काकडा आरतीस आल्यानंतर त्याच्या लक्षात आले की देवाच्या गळ्यातील नवरत्नांचा हार गायब झाला आहे। शोधाशोध सुरू झाली। राजाने फरमान सोडले की जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढवा। पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान संध्या करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेल्या नवरत्नांचा हार चमकला। चोर सापडला या भावनेने राजज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले। परंतु चमत्कार झाला। पांडुरंग भगवान प्रगट झाले, संत भानुदास महाराजांच्या पडशीत बसले। दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले। पंढरीच्या वेशीजवळ आल्यानंतर वारकऱ्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगास आणल्याची शुभवार्ता कळली। दोघांच्याही स्वागतासाठी रथ सज्ज झाला। वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेना। कुंडलिक वरदा हरिविठ्ठलच्या गजराने पंढरी दुमदुमली। भानुदास महाराजांच्या हस्ते त्याची पुनर्स्थापना करण्यात आली। त्याची आठवण म्हणूनच आजही कार्तिक एकादशीला पंढरपूर येथे परंपरेने रथ मिरवणूक काढण्यात येते। आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळच आहेत। गाभाऱ्यातून बाहेर पडली की 4 खांबी मंडप लागतो, त्याच्या बाहेर पडली की 16 खांबाचा मंडप लागतो, त्या 16 खांबी मंडप असे संबोधण्यात येते। त्याच्या डाव्या हातास पहिली ती संत भानुदास महाराजांची समाधी होय। संत भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध 14 या तिथीस समाधी घेतली। आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंशजाच्या हस्ते पूजा अर्चा आदीद्वारे त्यांचा समाधी सोहळा साजरा करण्यात येतो। संत भानुदास महाराज संत एकनाथ महाराजांचे पंजोबा होते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।